नमस्कार, मी रविकांत कुंभार. आज दिनांक आहे 25 जुलै 2026. मागील 2-3 दिवसापासून मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही, कारण थोडंसं तब्येत बिघडलेलं होतं. घशाचा आवाज घसा बसलेला असल्यामुळे थोडं मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. आणि पुढील 72 तासामध्ये राज्यामध्ये वातावरण कसं राहील त्या संदर्भात थोडासा अंदाज येतो. आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी हलका ते मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा एक सॅटेलाइट कडून अंदाज. पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे याही भागामध्ये काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस पुढील 72 तासात होऊ शकतो, असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर सोलापूर जिल्ह्यात पुढील 72 तास अत्यंत महत्वाचे राहू शकतात. या भागामध्ये काही तालुक्यामध्ये हलका ते मध्यम तर काही तालुक्यामध्ये मेघगर्जनासह मुसळधार पाऊस पुढील 72 तासात स्थानिक पाऊस निर्माण होऊ शकतो, असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. त्याचबरोबर लातूर असेल, धाराशिव असेल, नांदेड, हिंगोली, परभणी, इकडे बीड असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर असेल, याही पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम तर काही भागात मेघगर्जनासह पुढील 72 तासात पाऊस होऊ शकतो, असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. आणि नागपूर, इकडे भंडारा असेल, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, यवतमाळचा भाग असेल, आणि इकडं जालना असेल, नाशिक विभाग असेल, याही पट्ट्यामध्ये पुढील 72 तासामध्ये काही भागात अति मुसळधार पाऊस होऊ शकतो, तर काही भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. आणि पुढील 72 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये काही भागात स्थानिक पाऊस निर्माण होऊ शकतात, असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये पेरणीचं कामे सुरू झालेलं आहे. तर शेतकरी बंधूंना सांगतो की पुढील 72 तासामध्ये परत एकदा पावसाला सुरुवात होऊ शकतो. काही भागात मेघगर्जनासह पाऊस होऊ शकतो, असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. धन्यवाद.